अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी गावात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वीज वितरण विभागाकडून पाहणी करण्यात आली असून काही तात्पुरत्या उपाययोजना केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वीजपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही। परिणामी नागरिकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे। वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे, तर शेतकऱ्यांचे शेतीपंप बंद पडत असल्याने शेतीकाम ठप्प होत आहे। याशिवाय लहान व्यावसायिकांचे व्यवहार आणि घरगुती कामकाज देखील विस्कळीत झाले आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या समस्या अधिक गंभीर बनल्या असून ग्रामस्थांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने गावात असंतोषाचे वातावरण आहे। दरम्यान वारंवार तुटणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता देखील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। अशा प्रकारची घटना घडल्यास वाळकी ग्रामपंचायत आणि वीज वितरण विभाग जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। या संदर्भात प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे। अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी संतोष शिरोळे यांचा अहवाल। अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी श्री संतोष शिरोळे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, अहिल्यानगर।